नमस्कार, जनतेचा आसूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने या रणधुमाळीमध्ये आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी खास बातचीत करूया. साहेब, आपली पहिल्यांदा ओळख करून द्या. नमस्कार. तुम्ही आमची मुलाखत घेताय त्यामुळे तुमचे प्रथमतः मी आभार मानतो. मी धनाजी श्रीपती मस्के, गाव झंजेवाडी. माझ्या पत्नी सौ ऋतुजा धनाजी मस्के ह्या जिल्हा परिषद निमगाव गटामधून उमेदवार आहेत जिल्हा परिषदसाठी. तिथून ते निवडणूक लढवत आहेत आणि हे आमचे सहयोगी मित्रपक्ष रासपचे तालुका अध्यक्ष अ, नारायण आबा देवकते हे काँग्रेस पक्ष आणि रासपची आम्ही तालुक्यामध्ये युती केलेली आहे आणि इतर पक्षांशी बोलणी चालू आहे. तर आमचे चिन्ह हाताचा पंजा आहे आणि रासपचा ट्रॅक्टर हे चिन्ह आहे. जिल्हा परिषदसाठी आमचा हाताचा पंजा हे चिन्ह आहे. ऋतुजा धनाजी मस्के यांचं 3 नंबरला नाव आहे आणि त्यांचं चिन्ह हाताचा पंजा आहे. आणि मी जनतेला आवाहन करतो, की मी हा सर्वसामान्य घरातला एक साधा आणि सरळ व्यक्तिमत्व आमचं असलेलं कुटुंब आहे आणि निवडणूक लढवतोय. आम्ही निवडणूक लढवतोय याच्यासाठी, की सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडलं जातं. त्यांना कुठंच असं कुठल्याच क्षेत्रामध्ये पुढे येऊन दिलं जात नाही. जे एखाद्याच्या घरात सतत तेच पद दिलं जातं. वंचितांनी असंच किती दिवस राहायचं? किती दिवस ह्यांच्या सतरंज्या उचलायचं? साधं उदाहरण जर सांगायचं झालं, तर आपल्या पंचायत समितीचे कितीतरी वेळा आता ज्यांना उमेदवारी दिली आहे धनुष्यबाणामधून, तर त्यांनी पंचायत समितीमध्ये सदस्य झाले, सभापती झाले आणि खुडूस ते झंजेवाडी हा जिल्हा प्रमुख मार्ग आहे. 178 जिल्हा प्रमुख मार्ग आहे. याची अवस्था तुम्ही जर वस्तुस्थिती पाहिली तर बघा आणि त्यांच्या घरे बघा. स्वतःला राहायला काचेचे बंगले आणि सर्वसामान्यांना ये जा करण्यासाठी, शाळेच्या मुलांना येण्या जाण्यासाठी रस्ते नाहीत. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. हे स्वतः व्यक्तिगत विकास काहीच करत नाहीत. ते फक्त खासदार असतील, आमदार असतील यांनी जे विकास केलेला असतो त्यातच ते आयत्या पिठावरती रेघोट्या मारत असतात. आणि दुसरा प्रश्न असा आहे की पाण्याचा प्रश्न दोन्ही पार्ट्या भाजप असो किंवा हे तुतारीवाले राष्ट्रवादीवाले असो, की पाणी आम्ही आणलं. भाजपवाले म्हणतात पाणी आम्ही आणलं. ह्याचं समूळ जर खोलात जायचं झालं तर खरं पाणी हे काँग्रेस पक्षानं धरण ते बांधलं आणि तिथून ते पाण्याचा प्रश्न चालू झाला आणि हे आता आलेत. भाजप तर सध्या आता आले आणि ते म्हणतात, छाती ठोकून म्हणतात आम्ही पाणी आणलं. पण पाणी कुठून आणलं? धरण कुणी बांधलं? हे तुम्ही बघितलं पाहिजे ना. का फक्त पाणी आणलं, पाईपलाईन केली का आम्ही झालं. पण त्याचं मूळ कोण आहे? त्याचं फादर कोण आहे? हे पण बघितलं पाहिजे. तर असं काय नाही. ह्या दोन्हीच्या ह्याच्यात काँग्रेसनं कधीच ॲडव्हर्टाइज केलेली नाही. काँग्रेस हा पक्ष काम करून दाखवणारा असतो. रस्त्यावरचा पक्ष आहे आणि सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा पक्ष आहे. हा फक्त कुठल्याही एका धर्माला अजेंडा चालवणारा पक्ष नाही. आणि हे इतर बघा भाजप असेल किंवा आम्ही हिंदू, आम्ही हे, पण काँग्रेस हा फक्त सगळ्यांना धरून जाणारा, सर्व जाती धर्माला 18 पगड जातींना घेऊन जाणारा हा पक्ष आहे. तरी सर्वांनी विचार केला पाहिजे की कोण चांगला आणि कोण वाईट. आता भाजपचं बघा, जलजीवन मिशन अंतर्गत तालुक्यात सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे. सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे. साधं छोटंसं गाव झंजेवाडी आहे. त्यात साधारण 80 ते 90 लाखाचा भ्रष्टाचार केलेला आहे. ऑन रेकॉर्ड स्कीम चालू आहे. पण एकही घरी पाणी दिलेलं नाही. एक तांब्याभर सुद्धा पाणी जात नाही. हे मग एक ती योजना 24 घरांसाठी आहे. 24 घरांसाठी त्याचा सर्वे झालेला आहे आणि एका घराला सरासरी आले तर ₹4.25 लाख शासनाने खर्च केलाय आणि ₹4.25 लाख ह्यांनी असेच वायपट करून आपले खिसे भरलेत. भ्रष्टाचार करून त्यांच्यावर अन्याय केला जातो. म्हणजे सर्वसामान्यांच्या मेलेल्या मड्यावरचं लोणी काढून खायचं काम हे हा भाजप पक्ष करत आहे. दुसरा मुद्दा की
कॅनल आहे, मेन कॅनल आहे. तेथील माणसांना पाणी उचलायचे परवाना आहेत आणि त्या काळी परवान्या लोकांनी काढल्या आणि पाईपलाईनीला माणसांकडे पैसे नसल्यामुळे पाईपलाईनी केल्या नाहीत. आज सध्या माणसांना थोडा पैसा आला तर पाईपलाईन करायला लागले, तर आता तेच भाजपचे हे आमचा माणूस नाही, तो त्यांचा माणूस, त्याचं काम करतोय, हे ह्याचं करतोय. ह्याच्या वादामध्ये पाईपलाईनी अडवल्या जातात आणि इथं मीडिया पुढं सांगतात, की आम्ही 22 गावांना पाणी देणार. अहो, तुम्ही आहे ते पाणी देत नाही आणि तुम्ही बाहेरचं पाणी आणून काय देणार आहे? ह्या सगळ्याचं जर सारांश केलं, तर हे फक्त जनता भडकावायचं काम आहे आणि आपलं पोट भरायचं काम आहे. दुसरा गोष्ट, हे जे नेते मंडळी आहेत, पांढरे ड्रेस घालणार, पुढारी घालणार, मतं मागायच्या वेळी त्या 15 दिवसात फक्त पाया पडणार, लहान बघणार नाहीत, म्हातार बघणार नाही, सगळ्या पुढे लोटांगण घालणार आणि निवडून आल्यावर तो मेलाय का जगलाय, त्याच्या घरापासून गटर जाती वाहून घर जातंय ह्याच्याकडे दुर्लक्ष करणार. मात्र ते 5 वर्षात प्रत्येक 5 गावात ते जे 10-10 एकरची प्लॉटिंग वाढवणार, हे व्यक्तिगत विकास करणार, स्वतःचा काचेचा बंगला बांधणार, पण घरापुढनं जाणारा रस्ता मात्र खड्डे पडलेले रस्ते असतात. आणि वस्तुस्थिती ते आहे, जेवढे जिल्हा परिषदला लिंबगाव गटातून उमेदवार आहेत, त्यांच्या प्रत्येक घरी जायला रस्ता आहे का बघा. तुम्ही जर मीडियावाल्यांनी तुम्ही जर सर्वे करा, मी जर खोटं बोलत असलं तर आयुष्यात राजकारण करणार नाही. जे जिल्हा परिषदला उमेदवार आहेत, त्यांच्या घरी जायला रस्ता कसा आहे, तुम्ही एकदा चक्कर मारा. बाबा हे खरंच, आणि त्यांची घरं पण बघा. म्हणजे सतत ती सर्वसामान्य माणसांची वर येण्याचे मार्ग सगळे बंद करायचे. आपणच जाऊन बसायचे, आपले घरं भरायचे, 4 गावातनी जमिनी घ्यायच्या, आपली पोरं प्रत्येक वेळी इकडं उद्योगात घालवायची आणि सर्वसामान्याची मुलं इंजिनिअर, डॉक्टर होऊन ते भटकत ठेवायचे, बेरोजगार ठेवायचे. हे षडयंत्र हे सत्ताधारी प्रस्थापित करतायत. आणि आता एखाद्या गावात बघा, एखाद्या प्रोजेक्टसाठी सर्वसामान्यांची शेती गेली जाते आणि शेती गेल्यानं त्याला छोटीशी जागा दिलेली जाते राहायला. त्या माणसांना व्यसनी लावणे, व्यसनमुक्त करत नाहीत. कारण ते व्यसनमुक्त केलं, तर त्याच्या घरात 4 त्याच्या खिशात पैसा वाढेल. तो परत आपल्याकडे कशाला येईल? म्हणून त्याच्या खिशात पैसाच आला नाही पाहिजे. त्याचे कसे पैसा खिसा खाली राहील, हे ह्याच्यावरती लय धोरण आहे ह्यांचं. वाद लावणे, व्यसनी लावणे, कधी व्यसनमुक्त करायचं, गावातनं व्यसन दारूबंदी करायची, हे कधीच त्यांच्या लक्षात येणार नाही. मी जनतेला एवढंच आवाहन करतो, की माझी मिसेस ही सुशिक्षित आहे, उच्च शिक्षित आहे. त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी काम केलेलं आहे. आरोग्य शिबिर घेतलेले आहेत. महिला सशक्तीकरणासाठी ते काम करत आहेत. त्यांनी पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, यामध्ये समित्या असतात. बांधकाम समिती आल्या, पशुसंवर्धन समिती आली, आरोग्य समिती आली, शिक्षण समिती आली, वित्त विभाग आला, अजून खूप विभाग आहेत. ह्या विभागामध्ये त्या चांगल्या महिला व बाल कल्याण विभाग आहे, ह्यामध्ये चांगल्या काम करू करू शकतात. त्या करतायत सध्याला सुद्धा. त्यामुळे जनतेनं ह्या माणसांना ही स्वतःची घरं भरते ती, आपल्याला रगडून घरं भरते ती, ह्यांची 4-4 गावामध्ये शेती वाढवते ती, तरी आपल्या जीवावर वाढवते ती आणि आपल्याला परत आपल्या घरात कोण आजारी पडलं, कोण काय झालं, तर हे बघायला सुद्धा येत नाही. तो कोण आहे म्हणून ओळखत सुद्धा नाहीत. मतदानाच्या वेळी जे पाया पडतात, तेच पाय उचलून त्यांच्या मस्तकात मारा. आणि आमचं जे आम्हाला, आम्ही एक सर्वसामान्य आहे, त्या दृष्टीने आम्ही जनतेत वावरतोय. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकाच्या अनुषंगाने पंचायत समिती गणामधून जे उमेदवार आहेत ते आपल्या सोबत आहेत. साहेब, आपली ओळख सांगा. अ, नारायण देवकते, राष्ट्रीय समपक्ष तालुका अध्यक्ष माळशिरस. आणि आमचे मिसेस शीतल नारायण देवकते बोरवडे पंचायत समितीमधून अ, निवडणूक लढवत आहेत. त्याला आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त मताने निवडून द्यावे. एक राजकारणामध्ये येण्याची आपली प्रेरणा काय साहेब? आमचे दैवत माननीय महादेवजी जानकर साहेब यांचे अ, चळवळीतून चळवळीतून आणि प्रेरणेतून त्यांच्या जे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आणि माळशिरस तालुक्यातील अ, वाढता भ्रष्टाचार आणि रखडलेली कामं आहेत
ते आपण पूर्ण करणार आहेत, असे आश्वासन देतो मी. तुम्हाला काय वाटतं भ्रष्टाचार म्हणजे कशा-कशात भ्रष्टाचार आहे? जल जीवन मिशन योजना 2-3 समजा माळशिरस तालुक्यातील एक 4-5 गावं सोडली तर कुठल्याही गावामध्ये जल जीवन योजना चालू नाही आहे. त्याचा कालावधी संपून जवळ-जवळ 1 ते 1.5 वर्ष होऊन गेले आणि ते झाले की परत रस्ते, रस्ते रस्त्यांविषयी बी खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे. प्रत्येक गावामध्ये रस्ते नाहीत, कुठे जाता येत आहे असं. आता हो, ते भाजपची कामं हे फक्त कागदपत्रे आहेत. आता प्रत्येक गावात त्यांनी कुठं काम थोडं चालू केलंय, कुठं ते बंद आहेत. सगळी कामं अपूर्णच आहेत त्यांची प्रत्येक गावात जवळ-जवळ. सगळी कागदपत्रच कामं आहेत त्यांची. राष्ट्रीय समाज पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो आणि शेतकऱ्यांसाठी किंवा उपेक्षितांसाठी पहिल्यापासून हा पक्ष रस्त्यावरची लढाई लढत आहे. तर या संदर्भात सर्वसामान्य माणसांना आपण काय आव्हान कराल? राष्ट्रीय समाज पक्ष आपण 5 ते 10 वर्षापासून या माळशिरस तालुक्यामध्ये अ, रेशनचा काळा बाजार असो माळशिरस तालुक्यात किंवा माळशिरस, पिलीव एस-टी, एस-टी आणि चांदापुरी ह्या एस-टी मोठेवाडी या गावांसाठी एस-टीची सोय नव्हती. तर 2-3 वर्षात सतत पाठपुरावा करून राष्ट्रीय समाज पक्षाच्या मार्फत आपण एस-टी पुन्हा विद्यार्थ्यांसाठी आणि सर्वसामान्य लोकांसाठी चालू केली. परत रस्त्याची खूप मोठी बिकट अवस्था होती माळशिरस तालुक्यामध्ये. पिलीव, चांदापुरे तर ते रस्त्याची पाठपुरावा केल्यामुळे चांदापुरीपर्यंत रस्ता व्यवस्थित झालेला आहे. तिथून पुढं पाठपुरावा चालूच आहे आणि रस्ता पूर्ण होईल असं म्हणजे त्या दृष्टीने पाठपुरावा चालू आहे लवकरात लवकर. आणि इतर जलजीवन मिशन योजना किंवा कुठल्या ज्या गावामध्ये जे रखडलेल्या योजना आहेत, त्या योजना आपण चालू चालू करण्यासाठी पाठपुरावा चालूच आहे आपला. संघर्ष संपलेला नाही. ठीक आहे साहेब. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका चालू आहेत. आता जनतेला काय आव्हान कराल आपण? जनतेला आव्हान करतो, की तुम्ही अ, आपले जे उमेदवार आहेत, आहे काँग्रेस आणि काँग्रेसचे उमेदवार ऋतुजा म्हस्के आणि अ, बोरवाडी पंचायत समिती गणातून शीतल नारायण देवकते यांना भरघोस मताने निवडून द्यावे आणि पाठपुरावा करून काम करण्याची संधी द्यावी. ठीक आहे. धन्यवाद. तर आपण बघितलं, की राष्ट्रीय समाज पक्ष आणि काँग्रेसच्या उमेदवारांची प्रतिक्रिया आपण पाहिलीत. नक्कीच आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातील जनता आपल्याला सहकार्य करेल, साथ देईल. त्याच भावनेनं आपण जनतेमध्ये जा आणि आपला प्रसार नक्कीच करावा आणि आमच्या चॅनलच्या तर्फे आपणाला हार्दिक शुभेच्छा. या निवडणुकांमध्ये आपण आपलं कर्तृत्व आणि आपली विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवाल हीच अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद साहेब.